नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या इयत्ता 9वीच्या गणित भाग 1च्या व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते। आपण गणित भाग 1 मधील पहिलं प्रकरण सेट या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। मागच्या काही व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्या प्रॅक्टिस सेट पूर्ण झालेले आहेत। आज आपण प्रॉब्लेम सेट मधली हॉट प्रश्न जे आहे ते सोडवणार आहोत। आता प्रॉब्लेम सेट मध्ये पहिला प्रश्न आहे, तसंच दुसरा प्रश्न आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे। आपल्याला पर्याय दिलेले आहेत आणि या दिलेल्या पर्यायापैकी म्हणजे अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत त्याच्यापैकी आपण एक सिलेक्ट करून आपण ते लिहायचं आहे। पण ते अल्टरनेटिव्ह निवडत असताना, पर्याय निवडत असताना आपण दिलेलं उदाहरण हे सोडवावंच लागतं। आता प्रॉब्लेम सेट मध्ये तिसरा प्रश्न आहे, आउट ऑफ दीज 100 पर्सन्स इन अ ग्रुप 72 पर्सन्स स्पीक इंग्लिश। एकूण 100 व्यक्ती आहेत, त्यापैकी 72 पर्सन्स स्पीक इंग्लिश, 72 व्यक्ती इंग्लिश बोलतात अँड 42 पर्सन्स स्पीक फ्रेंच आणि 43 व्यक्ती ज्या आहेत त्या फ्रेंच बोलतात। ईच वन आउट ऑफ 100 पर्सन स्पीक ऍट लिस्ट वन लँग्वेज। म्हणजे हे जे टोटल 100 आहेत, ह्या टोटल 100 पैकी एक ना एक भाषा, ती प्रत्येक व्यक्ती एक ना एक भाषा बोलतेच। Then how many speak only English? How many speak only French? And how many of them speak English and French both? म्हणजे आता हे एकूण 100% पर्सन्स आहेत। एकूण किती पर्सन्स आहेत? 100। आता 100 पर्सन्स पैकी 72 इंग्लिश बोलतात, 43 फ्रेंच बोलतात आणि या 100 पैकी सगळेच्या सगळे एका वेळेला कमीत कमी भाषा बोलतात। मग काही त्यातली 2 भाषा बोलतात। तर आपल्याला प्रश्न काय बघा, हाऊ मेनी स्पीक ओनली फ्रेंच? किती जण फक्त फ्रेंच बोलतात, किती जण फक्त इंग्लिश बोलतात आणि किती जण दोन्हीही लँग्वेज, दोन्हीही भाषा बोलतात। आता आपण पहिल्यांदा त्याच्यासाठी व्हेरिएबलचा वापर करणार आहे, अक्षर मांडणार आहे। आता लेट ई बी सेट ऑफ person speaking इंग्लिश बोलणाऱ्या व्यक्तींचा सेट आहे। ई काय आहे तर इंग्लिश बोलणाऱ्या व्यक्तींचा सेट। आणि मग लगेच दुसरं पण अक्षर मांडूया आपण, अँड फ्रेंच म्हणजे एफ अक्षर मांडूया। ए बी कुठली अक्षर मांडली तरी आपण चालतात। एफ बी सेट of persons speaking French। इंग्लिश बोलणाऱ्यांचा सेट आहे ई। मग किती जण इंग्लिश बोलतात तर 72 जण बोलतात। 72 पर्सन्स स्पीक इंग्लिश and therefore n of e is equal to 72। आता फ्रेंच बोलणारे किती व्यक्ती आहेत? 43 आणि n ऑफ f बरोबर 43। आता पुढे आणखी काय सांगितले बघा, हे 100 जे आहेत, हे 100 कुठली ना कुठली भाषा किंवा दोन्ही भाषा बोलणार आहेत आणि मग n ऑफ ई मांडलेले आपण, n ऑफ ई युनियन f इज इक्वल टू 100। आता हे किमती, आपण हे जे किमती काढलेले आहेत त्याला सुद्धा अर्धा अर्धा मार्क दिला जातो। ई ची किंमत एन ऑफ ई ची मिळाली, एन ऑफ एफ ची मिळाली, एन ऑफ ई युनियन एफ इथं टोटल 100% आहेत। पण असं काही आपल्याला दिले नाही की त्यातल्या काहींना दोन्ही भाषा बोलता येत नाही असं सांगितलेलं नाही। इथं वाक्य सरळ सरळ म्हणलेलं आहे, 100% पर्सन्स जे आहेत त्यापैकी प्रत्येक व्यक्ती कुठली ना कुठली हा भाषा बोलतो। आणि मग आपण फॉर्म्युला वापरूया, एन ऑफ E union F is equal to n of E plus n of F minus n of E intersection F। किमती घालूया आपण 100, n of E ची 72 plus 43 minus n of E छेद F म्हणजे E इंटरसेक्शन F म्हणजेच
ही जी संख्या आहे ही संख्या दोन्हीही भाषा बोलणारे, हाऊ मेनी ऑफ देम स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ, म्हणजे इंग्लिश पण बोलतात ते आणि फ्रेंच पण बोलतात, अशी ही संख्या आहे. आता 100 इज इक्वल टू, बेरीज करूया आपण. 3 आणि 2 5 आणि 7 आणि 4 11 वजा n ऑफ ई इंटरसेक्शन f. इथं बघा काय करूया, हे इकडच्या बाजूला अधिक होणार, n ऑफ ई इंटरसेक्शन f बरोबर 115 वजा 100 बरोबर 15, आणि म्हणून n ऑफ ई इंटरसेक्शन f बरोबर 15. म्हणजे ही संख्या कशाची आली तर दोन्हीही भाषा बोलणारे. ही काय आले, दोन्हीही भाषा बोलणारे. आता आपल्याला काय सांगितलंय की 72% इंग्लिश बोलतात. मग ह्या 72 मधले हे 15 जण जे आहेत ते फ्रेंच पण बोलतात, दोन्ही पण बोलतात ना, ते इंग्लिश पण आणि फ्रेंच पण. मग इथे आपल्याला काय प्रश्न केलाय त्यांनी, हाऊ मेनी स्पीक्स ओनली इंग्लिश, आणि मग इथं आपण उत्तर लिहूया. हे काय आहे, हे आन्सर कशाचं आहे तर दोन्हीही भाषा बोलणारे. मग आपल्याला काय काढायचं आहे, नंबर ऑफ पर्सन स्पीक ओनली इंग्लिश. नुसते इंग्लिश बोलणारे टोटल किती आहेत, इंग्लिश बोलणारे 72 वजा हे दोन्ही बोलणारे, कारण या 72 मध्ये काही जण फ्रेंच पण बोलणारे आहेत, आणि म्हणून 72 मधनं 15, कारण 15 व्यक्ती ही दोन्हीही भाषा बोलणारे आहेत. आता 12तनं 5 गेले 7 राहिले, हातचा आपण देऊन टाकला, 7तनं 2 गेले 5, म्हणजे 57 जे आहेत हे फक्त इंग्लिश बोलतात. आणि आता आपल्याला नंबर ऑफ पर्सन्स इथं लिहिते मी, पर्सन्स स्पीक ओनली फ्रेंच, ओनली इंग्लिश कसं ओनली फ्रेंच, इज इक्वल टू टोटल किती आहेत फ्रेंच बोलणारे 43 आहेत. आता 43 मधले 15 व्यक्ती काय करतात, फ्रेंच पण बोलतात आणि इंग्लिश पण बोलतात. मग फक्त फ्रेंच बोलणारे काढण्यासाठी 43 मधनं हे 15 वजा करायचं, 13तनं 5 गेले 8 राहिले, हातचा देऊन टाकला, 4तनं 2 गेले 2 राहिले, म्हणजे 28 व्यक्ती ह्या फक्त काय बोलतात, फ्रेंच बोलतात. आता इथं आपलं जे आन्सर आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय, हाऊ मेनी स्पीक ओनली इंग्लिश. आन्सर लिहिताना तिन्ही आन्सर लिहायचे, 57% स्पीक ओनली इंग्लिश. परत हाऊ मेनी स्पीक ओनली फ्रेंच तर 28% स्पीक ओनली फ्रेंच, आणि हाऊ मेनी ऑफ देम स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ, दोन्हीही कोण बोलतात, किती बोलतात तर 15% स्पीक इंग्लिश एज वेल एज फ्रेंच, हे दोन्हीही बोलणारे. आता याच पद्धतीनं आपण पुढचं उदाहरण सोडूया. पुढचं एक्झाम्पल आहे 70 trees were planted by the Parth and 19 trees were planted by Pradnya. पार्थनं 70 झाडं लावलेली आहेत आणि प्रज्ञानं 90 झाडं लावलेली आहेत ऑन द ओकेजन ऑफ ट्री प्लांटेशन वीक. वृक्षारोपणाचा जो सप्ताह आहे त्याच्यामध्ये ही झाडं लावलेली आहेत. आउट ऑफ दीज 25 trees were planted by both of them, म्हणजे दोघांनी मिळून 25 झाडं लावलेली आहेत. हाऊ मेनी trees were planted by Parth and Pradnya. पार्थ अँड प्रज्ञा या दोघांनी मिळून किती झाडं लावले, अगदी सोपं आहे बघा. 70 पार्थनी लावलेले आहेत, 90 प्रज्ञानी लावलेले आहेत, दोघांनी मिळून 25 लावलेले आहेत, तर दोघांनी कॉमन लावलेले आहेत, तर एकूण टोटल झाडे किती आहेत. आपण सरळ सरळ फॉर्म्युला, आता आपल्याला ही किमती कळल्या पाहिजेत. किमती कळल्या की आपल्याला म्हणजे सरळ उत्तर काढता येते. आता लेट सेट मांडला पाहिजे आपण आधी. लेट ए बी
set of trees planted by Parth. आणि म्हणून दुसरा पण मानूया and be set of trees planted by Pradnya. आता पार्थी लावलेली किती आहेत? एन ऑफ ए इज इक्वल टू 70 आहे. एन ऑफ बी इज इक्वल टू प्रज्ञाने लावलेली किती आहेत? प्रज्ञाने लावलेली झाडं 90. एन ऑफ बी बरोबर 90. आता दोघांनी मिळून म्हणजे कॉमन येणार म्हणजे छेद येणार. दोघांनी मिळून लावलेली म्हणजे इंटरसेक्शन एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 25. किती लावलेले आहे? 25 लावलेले आहे. आणि मग आपल्याला एकूण दोघांनी किती झाडं लावलेली आहेत? प्रज्ञाने किती लावली? सगळे मिळून एकूण किती? पार्थने किती आहेत? दोघांनी मिळून किती लावलेले आहेत? आणि म्हणजे एकूण किती झाडं लावली ते काढण्यासाठी एन ऑफ ए युनियन बी ची किंमत आपल्याला काढायची आहे. आता फॉर्म्युला लिहूया आपण. सोपा आहे गणित अगदी. एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी वजा एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. युनियनची किंमत काढायची आपल्याला म्हणजे ए संयोग बी ची किंमत काढायची आहे. एन ऑफ ए ची 70 अधिक 90 वजा 25. 0 0 160 झाली बेरीज वजा 25. 10 5 गेले 5 राहिले हातचा देऊन टाकला. 6 3 गेले 3 135. म्हणजे पार्थी आणि प्रज्ञाने मिळून एकूण किती झाडं लावलेली आहेत? तर 135. वी राईट द आन्सर हिअर. आन्सर काय येणार? हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड बाय पार्थ अँड प्रज्ञा? आन्सर लिहा. 135 ट्रीज वेअर planted by Parth and Pradnya. Parth and Pradnya. अशा प्रकारे अतिशय हे. नेक्स्ट एक्झाम्पल. इन अ क्लास 8 students out of 28 have a dog as their pet animal at home. एका वर्गामध्ये 28 पैकी 8 मुलांना त्यांचं पेट एनिमल म्हणजे आवडता प्राणी किंवा पाळीव प्राणी म्हणून कुत्रा आवडतो. 6 students have a cat as their pet animal. 6 मुलांना पाळीव प्राणी त्यांचा आवडता प्राणी म्हणून मांजर आवडते. 10 students have a dog and cat both. आणि 10 मुलांना दोन्हीही पेट एनिमल म्हणून आवडतात. आता इथं बघा शब्द इथं ओनली पुस्तकात दिलेले नाही पण या गणितात ओनली 8 स्टुडंट्स आउट ऑफ 28 असा अर्थ पाहिजे शब्द पाहिजे. कारण 28 पैकी फक्त 8 मुलांना त्यांचा पेट एनिमल म्हणून त्यांचा पेट एनिमल कुत्रा आहे. 6 मुलांचा पेट एनिमल मांजर आहे आणि 10 मुलांचं पेट एनिमल डॉग आणि कॅट हे दोन्ही आहेत. आपल्याला प्रश्न काय बघा. Then how many students do not have a dog or cat as their pet animal at home? किती मुलांना त्यांचा डॉग किंवा कॅट हे दोन्हीही पेट एनिमल नाही. दोन्हीपैकी कुणीही पेट एनिमल नाही. अशी किती मुलं आहेत हे आपल्याला काढायचं आहे. आता सेट मानूया आधी आपण. पेट एनिमल डॉग असणाऱ्यांचा सेट मानूया आपण डी. Let D be the set of students having dog as pet animal. D be the set of students having dog as a pet animal. नंतर दुसरं काय आहे? C cat. C be the set of students
having cat as pet. पेट एनिमल म्हणून सी हा कशाचा सेट आहे तर त्यांचा पेट एनिमल, त्या मुलांचा पेट एनिमल कुठला आहे? कॅट आहे. आता इथं 8 मुलांना फक्त डॉग आपला पेट एनिमल आहे आणि 6 मुलांचा फक्त कॅट पेट एनिमल आहे. आता 10 मुलांना दोन्ही पण आवडतो पेट एनिमल म्हणून, दोन्ही पेट एनिमल आहेत त्यांचे. टोटल स्टुडंट्स किती आहेत? 28. आता काही मुलांना एकही पेट एनिमल नाहीये म्हणून आता हे 28 जे आहे ते n ऑफ u आहे. n ऑफ u बरोबर 28. n ऑफ u काय आहे म्हणजे 28 हे टोटल मुलं आहेत. मग त्यात काही पेट एनिमल ऍज अ डॉग आहे, पेट एनिमल ऍज अ कॅट आहे आणि दोन्हीही पेट एनिमल असणारे काय आहेत आणि काही 28 मधले एकही पेट एनिमल नाही असे आहेत मुलं. आता n ऑफ u काढला आपण, n ऑफ d काढूया आपण. आता n ऑफ d बरोबर 8. ओनली 8 स्टुडंट्स आउट ऑफ 28 हॅव डॉग. म्हणजे फक्त त्यांना बघा फक्त डॉग आवडणारे काय आहे, पेट एनिमल काय आहे डॉग त्यांचा कुणाचा आहे, किती जणांचा आहे तर फक्त डॉग असणारे 8 आहेत आणि दोन्ही असणारे 10 आहेत. म्हणून n ऑफ d बरोबर 8 अधिक 10 बरोबर 18 येणार आहे. बघा इथं लक्षात घ्यायचं महत्वाचं आहे इथं की फक्त डॉग पेट एनिमल असणारे 8 आणि दोन्हीही पेट एनिमल असणारे 10 असे एकूण 18 झाले. त्याच पद्धतीनं n ऑफ c बरोबर 6 अधिक 10 बरोबर 16. आता n ऑफ d युनियन c बरोबर आपल्याला काढायचं आहे. आपण फॉर्म्युला वापरूया. n ऑफ d युनियन c बरोबर n ऑफ d अधिक n ऑफ c मायनस n ऑफ d इंटरसेक्शन c. आणखी किती आपलं राहिलं 10 स्टुडंट्सना 10 स्टुडंट्स हॅव डॉग अँड कॅट बोथ. म्हणजे 10 मुलांचा म्हणजे ते काय आहे n ऑफ d इंटरसेक्शन c. म्हणजे दोन्हीत कॉमन असणारे डॉग पण त्यांचा पेट एनिमल आहे, कॅट पण त्यांचा पेट एनिमल आहे. म्हणजे d छेद c असणारे किती आहेत 10. किमती घालूया. n ऑफ d 18 अधिक 16 वजा 10 बरोबर 18 आणि 16 सांचा 12 13 14 34 झाले वजा 10 बरोबर 24. म्हणजे त्या वर्गातल्या 28 पैकी 24 मुलांपैकी काहींना डॉग एज अ पेट एनिमल आहे त्यांचा, काही मुलांचा कॅट पेट एनिमल आहे आणि काही मुलांचा दोन्ही आहे आणि राहिलेले 28 पैकी जे आहेत त्यांना कुठलाही पेट एनिमल नाही. अँड देअरफॉर नंबर ऑफ स्टुडंट्स डू नॉट हॅव पेट एनिमल इज इक्वल टू एकूण 28 आणि त्यांचा पेट कोणाचा कमी पेट एनिमल आहे असे 24 आणि म्हणून राहिले किती 4 मुलांना कुठलंही पेट एनिमल म्हणून त्यांच्या घरामध्ये नाही. नेक्स्ट एक्झाम्पल 7वा आहे. याच्यामध्ये इथं मी एकच घेतलेला आहे त्या सगळ्यातलं तिसरं 2 सोपी आहेत त्यातली. रिप्रेझेंट द युनियन ऑफ 2 सेट्स बाय वेन डायग्राम फॉर इच ऑफ द फॉलोइंग. आपण वेन डायग्रामच्या सहाय्यानं त्यांचा युनियन काढायचा आहे म्हणजे त्यांचा संयोग संच काढायचा आहे वेन डायग्रामच्या सहाय्यानं. ठीक आहे. आधी वेन डायग्राम काढण्यासाठी आपल्याला त्यातले घटक माहिती असणं म्हणजे इलेमेंट माहिती असणं आवश्यक आहे आणि म्हणून हा जो सेट आहे हा सेट जो आहे रोस्टर फॉर्म मध्ये आहे तो आपण पहिल्यांदा लिस्टिंग मेथड मध्ये त्याची लिस्ट करायची. x बरोबर x इज इक्वल टू x इज अ
x such that x is prime number between 80 and 100. 80 ते 100 मधल्या प्राईम नंबर. आता 80 ते 100 मधल्या प्राईम नंबर आपल्याला माहिती आहेत. 83, 81 काय नाहीये, 83, 85 नाहीये, 87 नाहीये, 89, त्यानंतर 93, 91 पण नाहीये, 93 पण नाहीये, 95 नाहीये, 97, 99 पण नाही. म्हणजे प्राईम नंबर किती झाल्या, 3 झाल्या. 83, 89, 97. आता y बरोबर y such that y is an odd number. Y is an odd number between 90 and 100. 90 ते 100 मधील विषम संख्या. 91, 92, 93, 94, 95. सॉरी, विषम संख्या लिहायची आपल्याला. 93, 94, 91, 91, 93, 95, 97 आणि 99. फक्त आपल्याला ऑड नंबर घ्यायचे आहेत. 91, 93, 95, 97 and 99 ऑड नंबर आहेत 90 ते 100 मधील. आता ह्यांचा आपल्याला युनियन दाखवायचा आहे. मग यांचा युनियन आपण असं दाखवत असताना एकत्र त्यांना दाखवायचंय आपण. आता एकत्र आपण दाखवत असताना या पद्धतीने दाखवू शकतो. हा सेट x आहे, हा सेट y आहे. 83, दोन्हीत कॉमन काय आहे, 97. मग दोन्हीत कॉमन 97 एकदाच लिहायचं ना आपण इथं. आता 83 x मध्ये आहे, 89 आहे आणि 97 आहे. आता y मध्ये कोण कोण आहे, 91, 93, 95, 97 लिहिलंय आणि 99. या पद्धतीनं आपण वेन डायग्रामच्या साह्यानं हे दाखवतो. इथं इंटरसेक्शन झालेलं आहे, आपला छेद आपल्याला मिळालेला आहे. हे पूर्ण बघितलं तर युनियन आहे x and y, x and y. रिप्रेझेंट द युनियन ऑफ टू सेट. दोन्ही सेटचं युनियन आपल्याला या पद्धतीनं दाखवत असताना पहिल्यांदा लिस्टिंग मेथड मध्ये आपण हे मांडायचे आणि मग त्याची वेन डायग्रामच्या साह्यानं हे रिप्रेझेंट करायचं. अशा पद्धतीनं आपलं गणित भाग 1 मधील सेट हे प्रकरण आज आपण संपवलेलं आहे. आजच्या भागात